पण काल माझी मुलगी आजारी पडली, तिला दवाखान्यात नेलं आणि 50चे 50 गोळ्या औषधात गेले. मायबाप याही वर्षी गरिबाला क्षमा करा. मी का सांगतो? अरे इथे स्वातंत्र्य आहे, उदारता आहे, पण श्रीमंती नाही. हाही दान देऊ शकत नाही, पहिलाही दान देऊ शकत नाही. आता थोडंसं वेगळं सांगतो. मग एका श्रीमंताच्या घरी येतात ते, या यार चहा वगैरे घ्या, बाहेर काय उभा या. श्रीमंत म्हणतो, सोफा सेटवर बसले, चहा वगैरे. वर्गणीला आलो. ठीक आहे, आनंदाची गोष्ट आहे बाबा, आमच्यानं होत नाही, तुम्ही करता, आम्हाला आनंद आहे. आमच्याकडे काय सेवा सांगा. अहो ते वर्गणीसाठी. अरे असं का मोगमध्ये बोलताय, तुम्ही आकडा सांगा ना. नाही तुम्ही सांगा ना मालक. नाही तुम्ही वाटेल द्या, कुठं देवानं कमी केलं आपल्याला. बरं एक 5,000 रुपये चालेल ना, पैसे घरीच आहे. मग कशाला पुन्हा पुन्हा हेलपाटे देऊन टाका ना. तेवढीच अडचण आहे काय? ती औरंगाबादला गेली. मला वाटते पुढचं कळलं तुम्हाला. अरे इथे श्रीमंती उदारताही आहे, पण स्वातंत्र्य नाही. 3 गोष्टी लक्षात आल्या ना. पहिल्या घरी गेले, तिथं श्रीमंती आहे, स्वातंत्र्य आहे, उदारता नाही, तोही दान देत नाही. झोपडपट्टीत गेले, तिथे उदारता आहे, स्वातंत्र्य आहे, श्रीमंती नाही, तोही दान देऊ शकत नाही. इथं आले, श्रीमंती आहे, उदारताही आहे, पण मंडळी घरी नाही म्हणतं. म्हणजे याला देण्याचा अधिकार नाही. बाई बाई सब कोई कहे बाबा कहे ना कोई, क्योंकि बाबा के घर में बाई करे सो होय. याचं काय चालतं? म्हणून इथे स्वातंत्र्य नाही. मग स्वातंत्र्य, श्रीमंती आणि उदारता या 3 गोष्टी एकत्रित असल्याशिवाय दान देऊ शकत नाही. आणि तुकाराम महाराज देवाला दान मागतात. आता उलट तपासणी करू, देव स्वतंत्र आहे का, त्याच्याजवळ श्रीमंती आहे का, आणि तिथे उदारता आहे का. विठ्ठल विठ्ठल एक एक मुद्दा पहा. मग देव श्रीमंत आहे का? अरे श्रीमंत कशाला? जगाला श्रीमंत करणारी लक्ष्मी त्याच्या चरणाची सेवा करायला आहे. रामदासी महाराज, त्याची श्रीमंती किती. सगळे जग लक्ष्मीच्या मागे लागलं आणि लक्ष्मी त्याच्या चरणाच्या सेवेला, मग तो श्रीमंत किती. ते अरे ज्याच्या अंगणामध्ये जर मार्बल बसवलेली आहे गौतम सेठ, तर घरात भारी फरशी असेल का नाही? साधं. जिची दासी अशी आहे तर तिची मालकीन कशी, ज्याचा सेवक कसा आहे मग त्याचा स्वामी कसा. ते हनुमानजी लंका पेटवून आले ना, मी तिथं नव्हतो भाऊ पण सांगतो. लंका पेटवून आल्यावर रावणानं तातडीची मीटिंग घेतली. सगळ्या घराघरात तर पेटवून गेल्यावर एकच चर्चा चालू होती. जासु दूत बल बरणी न जाई, सोयाये पुर कौन भलाई. बस सगळे घराघरातली चर्चा. अरे एकट्यानं गाव पेटवलं, तो सेवक आहे म्हणतात. सेवक जासु दूत बल बरणी न जाई, सोय आहे पुर कौन भलाई. रावणानं तातडीची मीटिंग घेतली. सभासदांना विचारला, सभासद जी सरकार, अरे वो बंदर अकेला आया था, पूरा गांव जला करके गया, तो बताइए क्या किया जाए. हम मर्द बैठे हैं सरकार. मीटिंग मधले मर्द. पण बिभीषणजी होता त्या मंत्रिमंडळात बरं का, गौतम सेठ. बिभीषणजी तो खरं बोलणारा होता. नाही तर रावणाचा पराजय व्हायचं काय कारण आहे? तिथे उत्तर देतात तुलसीदासजी. रावणाकडे काय कमी आहे? शक्ती, भक्ती, युक्ती, संपदा, सत्ता, विद्वत्ता, सगळ्या गोष्टीने पहा बरं. रावणाकडे शक्ती किती आहे? 3 वेळा कैलास पर्वत हलवला. आमच्या चुरमुड्याचं पोतं नाही हलवत, 10 किलोचं. हात लावा पाटील तिकडून म्हणतो. एवढी शक्ती आहे. संपत्ती 5 लाख घरं दगडाची, 7 लाख विटाची, 1 कोटी काशाची, 1 कोटी तांब्याची, 7 कोटी घरं सोन्याची. सोन्याची घरं 7 कोटी. घरी गेल्यावर 20,000 रुपये 10 ग्रामला, डोकं चालवा मेंदू बंद पडेल आपला. एवढी संपत्ती आहे, शक्ती आहे. भक्तीचा विचार करा. शंकराचा 1 क्रमांकाचा भक्त रावण आहे. 14 माणसं तयारीला होती पूजेची तयारी. 14 माणसं 6 ते 7 घंटे पूजा करायचा. एक दिवस 1000 कमळ वाहताना 1 कमळ कमी पडलं तर मुंडकं तोडून वाहलं. एवढी भक्ती आहे. आम्ही तर एक अभंग म्हणताना 3 प्रश्न विचारतो. बाथरूम मध्ये आंघोळ झाली की ते अभंग म्हणतच देवघरात येतं. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून या, ठेवला का. तुळशी हार गळा काश पितांबर आवडीनंतर ह्याची ध्यान झाला का. मकर कुंडले तळपती सवणी कंठी कौतुकणी विराजित आणला का. आणि एकदा पुढे आणला की तुका म्हणे माझे ह्याची सर्व सुख एका कपात उरकतो काकडा हरी पडा रे, एक मुंडकं तोडलं. एवढी भक्ती आहे, शक्ती आहे, संपत्ती आहे, विद्वत्ता दशग्रंथी आहे. सत्ता गाढव वळी गजानन सटवी करी बाळणपण. रावणाच्या घरी सटवी बाळणपणाला, गणपती गाढव वळायला, ब्रह्मदेव पंचांग पाहायला, वारा अंगण झाडाला, मेघ पाणी शिंपडायला, खंडेराया हजामतीला, नवग्रहाच्या पायऱ्या, 33 कोटी देव बंदी खाण्यात ही सत्ता भोगली. एवढी सत्ता आहे. पुन्हा एक वैभव सांगू. रावणाच्या घरातली एकट्याची लोकसंख्या, एकट्याची 3,05,000. 1,00,000 मुलं, 1,25,000 नातू, 80,000 बायका. आता जर तो असताना
दर पंचवार्षिकला बिनविरोध बॅनर लावायची गरज नव्हती, तेवढे घरात होते 3,05,000. बरं सामान्य नाही, कुंभकर्णासारखा भाऊ, इंद्रसारखा मुलगा, अरे एवढं अतिकाय अकंपन दुर्मुख दुर्वचन मोठमोठे सेनापती बलवान, एवढं असून रावण का हरला? याचं कारण मंत्री खुशामत करणारे होते, हे त्याचं उत्तर आहे. मंत्री खुशामत, मंत्र्यांना खुशामत करायची नसते, सत्य बोलायचं असते. मंत्र्यांना खुशामत करू नये. हे मंत्री म्हणत होते, चिंता क्यों करते हो सरकार, हम मर्द बैठे है. एकच मंत्री खरं बोलला, त्याचं नाव बिभीषण. भैया मेरा सवाल है, अकेला हनुमान कल पूरा गांव जला रहा था, ये सब मर्द कहाँ गए थे? सोए थे? अरे सच है तेरा बिभीषण, क्या करू बोल. रिगाल्या श्रीरामा शरण सकळ कुळाचे कल्याण, तुमचा ये वाचेल प्राण कुंभकर्ण जगेल. शरण जादा रामाला कल्याण होईल. मग लाद घातली कमरट्यात, खाली पाडला बिभीषण वगैरे. बिभीषणजी प्रभूकडे आले, पण कुठे जातोय म्हणून शुक सारण पाळतवरती ठेवले. शुक सारण 3 दिवस वानराच्या रूपात होते. शेवटी बिभीषणाच्या द्वाराच पकडून लक्ष्मणा पुढे उभं केलं. नंतर त्या चिठ्ठी लिहून दिली. चिठ्ठी घेऊन ते शुक सारण रावणाकडे येतात. तुच्छतेनं वाचून फेकून दिली. रावणानं विचारलं, शुक सारण जी तपस्वी की सेना में आप 3 दिन तक थे, हाँ कुछ भेद मिला है? मतलब अरे तपस्वी की सेना में सबसे ज्यादा ताकत वाला योद्धा कौन है? ज्यादा ताकत वालों के साथ मुलाकात नहीं हुई सरकार 3 दिन में, लेकिन सबसे कम ताकत वाला योद्धा कौन है उसका अंदाजा लगा के हम आए हैं. तो बोलो सबसे कम ताकत वाला कौन है? जयपुर जरेऊ हतेऊ सुत तोरा सकल कपी नमः तेई बल थोरा. ज्यानं तुमचा अक्षय नावाचा मुलगा मारला सरकार, ज्यानं एकट्यानं लंका नगर पेटवलं, तो हनुमान पलीकडच्या पार्टीत सर्वात कमी ताकदीचं वानर आहे सरकार. अख्खं सरकार हादरलं की सगळ्यात कमी ताकदवालं जर एकटं गाव पेटवतं तर फुलपावर कसं असेल. का सांगतो, अरे ज्याचा सेवक कसा मग त्याचा स्वामी कसा, तिची दासी अशी तिची मालकीन कशी, तसं साक्षात लक्ष्मी ज्याच्या चरणाच्या सेवेला त्याची श्रीमंती कशी. म्हणून भगवान श्रीमंत आहे. चला दुसरा मुद्दा, उदार आहे का? किती उदार आपण पहा. कब्बर दूध मागणाऱ्या उपमन्यूला समुद्रभर, आणि बापाची मांडी बसायला मागणाऱ्या ध्रुवाला आढळपद. इतका उदार आहे. उदारही आहे, श्रीमंतही आहे. त्याला स्वातंत्र्य आहे का? स्वातंत्र्य आहे. करशील तरी नोहे काही, आणि राईचा डोंगर पर्वत राई. हे स्वातंत्र्य आहे. स्वातंत्र्य आहे, श्रीमंती आहे आणि उदारताही आहे. हे तिन्ही गुणाचं एकत्रीकरण असल्यामुळे तोची एक दान शूरता, तोची एक दान शूरता, पावले समान तोचे